गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. आवाज येतोय का रे माझा? हॅलो. हॅलो, आवाज येतोय का रे? हो सर. हो सर. हा, ओके ओके. बघा, आज आपण नवनीत मधला स्वाध्याय 2.1 घेतोय. आता याच्यामध्ये पहिला प्रश्न पहा, 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8 गुणिले 3 चौकटी कंस पूर्ण केला भागिले 9/2. आता फक्त काय करावं लागेल, इथं जो भागाकार आहे तो गुणाकार करायचा आणि पुढे जो अपूर्णांक आहे त्याची गुणाकार व्यस्त संख्या घ्यायची. मी चौकटी मधल्या ज्या 4 अपूर्णांक संख्या आहेत त्या पहिल्यांदा आहे अशा लिहितो. बघा, 5/7 गुणिले 28/15 गुणिले 9/8. आता इथं फक्त काय करू, 3 म्हणजे 3/1 असं आहे. आता भागिलेचं गुणिले केल्यानंतर पुढे 9/2 ची गुणाकार व्यस्त संख्या काय बनेल? 2/9 बनेल. आता फक्त काय करायचं, अतिसंक्षिप्त रूप आपल्याला द्यायचं आहे. आता कोणत्या संख्येनं, अंशातील कोणत्या संख्येनं छेदातील कोणत्या संख्येला पूर्ण भाग जातोय रे? बघा, इथं 5 × 5 आणि इथं 5×3=15, 7×1=7, 7×4=28. 7×4=28. बघा, अजून जातोय का? हा, इथं 3×1=3, इथं 3×1=3. पुन्हा अंशातल्या 9ला हे छेदातलं 9 गेलं. पुन्हा 2×1=2 आणि खाली 2×4=8. पुन्हा 4×1=4 आणि ते छेदामध्ये 4×1=4. एकंदरीत अंश आणि छेदामध्ये एक संख्या उरलेली आहे, म्हणजे अंशाचा गुणाकार 1 आणि छेदाचा पण गुणाकार 1, म्हणजे फायनल उत्तर किती आलं? 1 आलं. आता तुमच्याकडे सगळ्यांना नवनीत आहे. कुठल्या पर्यायामध्ये एक ऑप्शन आहे रे? कोणत्या ऑप्शन मध्ये एक लिहिले? पर्याय क्रमांक 4. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. सर्वांना समजलं नाही प्रश्नाचं उत्तर कसं काढलं? हो हो सर. सर. हो सर. आता दुसरा प्रश्न पहा, पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमानुसार लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल? आता मी काय हे पूर्ण वाक्य लिहित नाही, फक्त मी संख्या लिहितो. आपण त्या संख्यांचा पुन्हा उतरता क्रम लिहूया. पहिला पूर्णांक आहे 13/14, दुसरा पूर्णांक आहे 9/10, तिसरा पूर्णांक आहे 12/13, चौथा पूर्णांक आहे 15/16 आणि पाचवा पूर्णांक आहे 20/21. आता ह्या सर्व अपूर्णांकाचं जर निरीक्षण तुम्ही बारकाईने केलं तर लक्षात येईल हे सर्व छेदाधिक अपूर्णांक आहेत, म्हणजे अंशापेक्षा छेद 1 न मोठा आहे. बघा, तुम्ही तर करून बघा. 13त 1 मिळवलं किती आलं? 14. 9 मध्ये 1 मिळवलं 10, 12त 1 मिळवलं 13, 15त 1 मिळवलं 16 आणि 20 मध्ये 1 मिळवलं 21. म्हणजे छेद बरोबर अंश अधिक 1 असं रिलेशन आहे. छेद हा अंशापेक्षा 1 न काय आहे? मोठा आहे. आणि हे सर्व छेदाधिक अपूर्णांक आहेत. असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस काय असतं सांगा बघू? साधारणतः आपण काय करूया, अंशाची छेदाची बेरीज करूया.
किती तरी अंशाची आणि छेदाची बेरीज? 13 आणि 14ची बेरीज किती सांगा? 27. 27. 10 आणि 9 19. 12 आणि 13 25. 15 आणि 16 31. 31 आणि 20 आणि 21 41. आता आपण अंशाची आणि छेदाची बेरीज केली पहा. आता लहान कोण आहे रे इथं? कोणती बेरीज लहान आहे? 19. पण आपल्याला उतरता क्रम विचारलाय. उतरता क्रम म्हणजे अगोदर मोठी संख्या घेऊया. मोठी बेरीज कोणती? 41. त्यापेक्षा लहान 31. त्यानंतर 27. त्यानंतर 25. आणि शेवटी 41. आता 41 त्या अंश छेदाची बेरीज आहे तो अपूर्णांक सांगा मला. 20. 31 कोणाची बेरीज आहे? 15 ची 27 कोणाची बेरीज आहे? 13/14. 13/14. 25 कोणाची बेरीज आहे? 12/14. आणि 19 कोणाची बेरीज आहे? 9/10. एक साधं उदाहरण घेऊन बघूया. तुम्हाला समजा मी 1/2 दिलं आणि दुसरं 4/5 दिलं. आता इथं लहान मोठेपणा जर काढायचा म्हटला तर आपण तिरकस गुणाकार करू शकतो काल सांगितल्या पद्धतीने, आहे ना? ह्या दोघांचा गुणाकार किती आला? 5. आणि ह्या दोघांचा गुणाकार किती आला? 8. म्हणजे 1/2 लहान, बरोबर ना? म्हणजे ज्या अंश छेदांची बेरीज लहान तो अपूर्णांक काय आहे? लहान आहे की नाही? मग आता आपल्याला उतरता क्रम विचारलेला आहे. मग ज्यांची बेरीज मोठी तो अपूर्णांक मोठा. मग आपण बरोबर उतरता क्रम लिहिलेला आहे. आता विचारलंय काय मध्यभागी कोणती संख्या येईल? कोणती आली रे मध्यभागी संख्या? 13/14. किती पर्याय बघा तुमच्याकडे गाड आहे? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया. -3/34. दुसरा पूर्णांक -2/17. तिसरा पूर्णांक -5/51. चौथा पूर्णांक -4/68. आता यांचा चढता क्रम लावायचा आहे. अगोदर आपल्याला या 4 संख्येमधील लहान मोठेपणा शोधला पाहिजे. कसा शोधायचा कोण सांगेल? छेदामधील संख्या सगळ्या 17च्या पटीतील दिसत आहेत ना? छेदातील संख्या 17च्या पटीत दिसत आहेत. मग त्या छेदांचा काय काढूया आपण? लसावी काढूया का? बघा 34, 17, 51 आणि 68. आता 2 पेक्षा जास्त संख्यांचा लसावी कसा काढतात हे तुम्हाला झालेलं आहे 7वीत मला वाटते. झाले ना? हो सर. आता ह्या चारही संख्यांना कितीने निश्चित भाग जातोय? 17 न. मग 17च्या पाड्यात 34 किती नंबरला आहे? 17 दोन्ही 34. पुन्हा 17 एके 17. पुन्हा 17 त्रिक 51. आणि 17 चौक किती? 68. मग छेदातील 4 संख्यांचा लसावी मी ल म्हणजे लसावी लिहितो. लसावी मध्ये कोणकोणत्या संख्या लिहायच्या? इथं डावीकडची आणि ह्या तळाच्या या सर्व संख्यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. म्हणजे 17 गुणिले 2 एक लिहिलं नाही तरी चालतंय, गुणिले 3 गुणिले 4. आता बघा 17 दोन्ही किती? 34 आणि 3 चौक किती? 12. आता हा गुणाकार करून बघू. 12 चौक किती? 48. 7 4.
12 36 आणि 4 किती 40 किती आलं रे 408. आता आपण काय करूया 408. प्रत्येक संख्येचा जो छेद आहे तो 408 तयार करूया. बघूया आता कसं करता येईल. मला सांगा 34 ला किती गुणल्यावर 408 येईल रे 12. 12 आता हे कसं ठरवलं माहित आहे का बघा ते दिसतंय तुम्हाला 34 गुणिले 12 म्हणजे हिथं आपण 12 न गुणूया आणि हिथं अंशामध्ये सुद्धा 12 न गुणूया. आता 17 ला किती न गुणल्यानंतर 408 येईल सांगा. बघा इथं 17 वेगळं घ्या आणि ह्या तिघांचा गुणाकार किती येतोय बघा 2 त्रिक 6 आणि 6 चोक 24 मग वर पण 24 घेऊया. आता 51 ला किती न गुणल्यानंतर 408 येईल. आता इथं काय करूया आपण 17 आणि 3 चा गुणाकार 51 मग राहिलेल्या दोन संख्या कुठल्या 2 आणि 4 मग 2 चोक किती येणार 8 इथं 8 न गुणूया आणि इथं पण 8 न गुणूया. आता इथं 68 ला किती न गुणूया बघा आता 17 आणि 4 चा गुणाकार 68 म्हणजे ह्या दोन संख्यांचा गुणाकार उरला म्हणजे 2 त्रिक 6 मग ते 6 येणार इथं वर पण किती न गुणूया 6 न. आता मला सांगा पहिला पूर्णांक काय आला रे वजा 36/408 दुसरा काय आला 24 दुनी 48 वजा 48/408 तिसरा काय आला 45 वजा 40/408 आणि शेवटचा वजा 424 आणि खाली 408 बरोबर आहे ना मी लिहिलेलं कॅल्क्युलेशन. हो सर हो सर. हा काय होतंय गडबडीत माझ्याकडनं पण चुकू शकते त्यामुळे तुम्ही सांगत जावा. हा आता मला सांगा हे सर्व कोणत्या प्रकारचे अपूर्णांक आहेत रे समछेद अगदी बरोबर समछेद अपूर्णांक आहेत. मग आता आपण कशाची तुलना करायची अंशाची ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. आता मला सांगा ह्यातली कुठली संख्या मोठी आहे रे हा वजा 24 मोठे आपल्याला चढता क्रम लिहायचे ना मग चढता क्रम लिहिताना अगोदर संख्या लहान लिहायची का मोठी सांगा लहान हा मग लहान संख्या कोणती आहे यातली वजा 48 वजा 48 वजा 48 वजा 48 वजा 40 त्यानंतर वजा 36 वजा आणि 24 वजा 24 आता ह्या प्रत्येकाचा छेद किती आपण घेतला होता 408 हा ते बघा प्रत्येकाचा छेद आपण किती घेतलेला आहे 408 असा घेतलेला आहे. आता विचारलंय काय शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता मग कोणता येणार शेवटून दुसरा अपूर्णांक वजा 36/408 मग वजा 36/408 हे याचं संक्षिप्त रूप काय एक नंबरला बघा वजा 3 वजा 3 आहे का पर्याय बघा पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 ठीक आहे समजते ना. आता इथं कसं मी पहिल्यांदा आज लॅपटॉप वर तास घेतोय त्यामुळं लिहिण्यामध्ये स्लो पण आहे असू द्या काय हरकत नाही तुम्हाला समजणं फार मला माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता चौथा प्रश्न आहे पहा 7/15 11/20 2/5 आणि 12/25 या परिमेय संख्येमधील सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्या यांचा फरक काढायचा आहे. बरं आपल्याला इथं सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या शोधण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल रे छेद समान करावं लागेल ना
आता छेद समान करण्यासाठी आपल्याला लसावी काढला पाहिजे पुन्हा एकदा. कोणाकोणाचा 15 20 5 25. ओके, सर 5 होते लसावे. किती येतोय? 5. 5 कसे येईल रे? लघुत्तम सामायिक विभाज्य ना, ह्या सगळ्यांना बघा 5 न भाग जातोय. 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 एके 5 आणि 5 5 25. आता लसावी काढताना कोणाकोणाचा गुणाकार करायला सांगितलं तुम्हाला मी? ही डावीकडची संख्या आणि ह्या तळाच्या 4. बघूया आपण या सगळ्यांचा गुणाकार करून लसावी काढूया. 5 गुणिले 3 गुणिले 4. 1 नाही लिहिलं तरी चालतोय. हा सांगा. सर 5 त्रिक 3 15 आणि 4 पंचे किती? 20. किती तरी गुणाकार? 300. आता प्रत्येक अपूर्णांकाचा छेद मला 300 करायचे. मग 15 ला किती गुणल्यावर 300 येईल सांगा? 20 नाही. छेदाला 20 न गुणल्यावर अंशाला पण 20 न गुणायचं. पुन्हा ह्या 20 ला किती गुणल्यावर 300 येईल? 15. 11 ला सुद्धा 15 न गुणायचं. त्या 5 ला किती गुणल्यावर 30 येईल? 60. अंशाला सुद्धा 60 न गुणूया. आणि ह्या 25 ला किती गुणल्यावर 300 येईल? 12. 12. ह्या 12 ला सुद्धा 12 न गुणूया. बघूया आता छेद समान असणारे अपूर्णांक कुठलं तयार झालं? पहिला अपूर्णांक सांगा काय तयार झाला? 300. दुसरा किती झाला रे? 15 एके 15. चला 1 15 एके 15 आणि 1 16. किती झालं? 165. हा तिसरा सांगा. 120 120 300 आणि शेवटचा 300. आता मला सांगा इथं सुद्धा प्रत्येकाचा छेद समान आहे. मग ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग कोणता अंश मोठा आहे रे? 165. 300. हे मोठं आलं आणि लहान कोण आलं? 300. हा आपल्याला मोठ्या आणि लहान संख्येतला फरक काढायचे की नाही. मग आता मी 165/300 या अपूर्णांकामधून 120/300 हा पूर्णांक मायनस करतो. आता इथे छेद कसा आहे? समान आहे. 165 आणि 120 ची वजाबा किती रे? 40. 45. आता यांना 3 न भाग जातोय, 15 न भाग जातोय बघा. 15 त्रिक 45 आणि 15 दुनी 30 आणि 0 ला 0. किती आलं उत्तर? 320. 320. पर्याय सांगा मला. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. हा बरोबर, पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे. पुढचा 5वा प्रश्न. पुढील परिमेय संख्या चढत्या क्रमानुसार लिहिल्यास सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्येची जोडी कोणती? बरं ठीक आहे. अगोदर मी तुम्हाला संख्या सांगतो. -6/7 -11/12 -2/3 -15/16 आणि -17/18. आता इथं निरीक्षण केल्यावर तुमच्या काय लक्षात येतंय रे? बघूया कोण सांगते काय लक्षात येतंय. छेदाधिक अपूर्णांक आहेत. हा आता अजून एक
तुम्ही तात्पुरतं काय करा, चिन्ह डोक्यातच घेऊ नका. चिन्ह डोक्यात जर घेतलं नाही तर 7 एक मिळवल्यावर 7, 11 एक मिळवलं की 12, 2 एक मिळवलं की 3, 15 एक मिळवलं की 16 आणि 17 एक मिळवलं की 18. असं ज्यावेळेस येतं त्यावेळेस मगाशी काय सांगितलं, मगाशी बेरीज करायची सांगितलं आहे ना. मग चिन्ह तेच देऊया आपण. बेरीज 6 किती, 13. 13 11 आणि 12 किती, 23. 2 आणि 3 6, सॉरी 2 आणि 3 किती, 5 5. 15 आणि 16 31 आणि 17 आणि 18 35 हा. आता मला सांगा, मला याचा आपण चढता क्रम करूया का उतरता क्रम करूया सांगा बरं. चढता क्रम करूया. याचा काय करूया, चढता क्रम करूया. सांगा सर्वात लहान संख्या कुठली घातली रे, सर्वात लहान? वजा 35 त्यापेक्षा छोटी, त्यापेक्षा थोडी वजा मोठी, 21 त्यापेक्षा मोठी, वजा 23 त्यानंतर वजा 13 वजा 5. आता ह्यात सर्वात मोठी संख्या कुठली आली? वजा 5 हा. आणि ही सर्वात लहान आली का नाही, आणि सर्वात मोठी ही आली. आता वजा 35 म्हणजेच काय रे, कुठला अपूर्णांक? वजा 17/18 आहे का नाही? वजा 5 म्हणजेच कुठला अपूर्णांक? आता सर्वात मोठी व सर्वात लहान परिमेय संख्यांची जोडी विचारलेला आहे. सर्वात मोठी वजा 2/3 अगोदर पाहिजे आणि त्यानंतर वजा 17/18 पाहिजे. असा पर्याय आहे का बघा? एक नंबरला वजा 2, पर्याय क्रमांक 4 2 नंबरला वजा 17/18. पर्याय क्रमांक किती, 4. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न 6 आहे पहा. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम. मला सांगा पहिला पूर्णांक कुठला आहे रे? अरे पुस्तक असेल तर सांगा ना, बरोबर आहे का? 4/17 हा. दुसरा सांगा. वजा 7/9 वजा 3/5 आणि शेवटचा वजा 3/5. बरोबर. आता यांचा आपल्याला चढता क्रम लिहायचा आहे. आता मला तुम्ही सांगा कसं ओळखायचं रे चढता क्रम? आता सगळ्यात मोठी संख्या कुठली असणार ह्या 3 मध्ये? ही धनसंख्या आहे. धनसंख्या ही नेहमी काय असते, ऋणसंख्येपेक्षा मोठी असते. फक्त आपल्याला ह्या दोघांचा लहान मोठेपणा काढावा लागेल. आता मला सांगा ह्याचा तिरकस गुणाकार करूया आपण. वजा 3 वजा 7 5 ला गुणल्यावर किती येणार आहे डाव्या बाजूला? वजा 35. आणि या 9 वजा 3 ला गुणल्यावर किती येणार? 24. वजा 27. आता ह्यात लहान कोण आणि मोठं कोण रे? वजा 35 लहान, वजा 35 डाव्या बाजूला आहे. मग डाव्या बाजूची अपूर्णांक वजा 7/9 हा लहान असणार कोणापेक्षा? वजा 3/5. आता आपल्याला विचारलंय चढता क्रम. मग चढत्या क्रम मध्ये सर्वात लहान अपूर्णांक कुठला? त्यापेक्षा मोठा वजा 3/5. आणि शेवटी धन अपूर्णांक आहे की नाही? धन कुठला आहे? हा. पर्याय अगदी बरोबर.
पर्याय क्रमांक 1. 1. समजते ना सर्वांना? हो. हो सर. हो सर. हा. आता प्रश्न क्रमांक पुढचा 7. 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत? म्हणजे ह्यात मिळवायचे म्हणजे अधिक करतो. मग ह्याच्यामध्ये 5/8 असं किती वेळा मिळवायचं असं सांगितले. म्हणजे बेरीज 5 येईल. बघा अतिशय महत्वाचं हे उदाहरण आहे. साधारणतः आपण काय करू, इथं 5 उत्तर जे पूर्णांक संख्या दिली का नाही, ह्याचा मला छेद 8 घ्यायचे. मग छेद जर 8 घेतला तर ह्या 5 आणि ह्या 8चा गुणाकार वर 40 येणार ना. बघा की 40 ला जर 8 न संक्षिप्त रूप दिलं तर 5 येते. म्हणजे 5च्या जागेवर आपण 40/8 लिहू शकतो का नाही? हो. हा. आता काय करायचं बघा, 5/8 अधिक टिंब टिंब बरोबर 40/8. आता हे लक्षात येईल तुमच्या. आता छेद 8च घेतो. आता अंशामध्ये सांगा 5 मध्ये किती मिळवल्यानंतर 40 येईल रे? 35. बरोबर 35. मग 35 म्हणजे 5/8चा किती वेळा गुणाकार सांगा? 35/8 म्हणजे 7 वेळा. 7 वेळा. मग आहे का पर्याय 7? बघा पर्याय क्रमांक 4. बरोबर. पर्याय क्रमांक 4. एखाद्याला समजत जर नसेल तर आपला युट्यूबचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पाहत जा. सगळ्यांची बुद्धिमत्ता, सगळ्यांचा IQ सारखा नसतो. एखाद्या मुलाची समजून घेण्याची क्षमता कमी असते, त्यांनी व्हिडिओ 2 वेळा पहा. काही विद्यार्थ्यांना एकदा शिकवल्यानंतर लगेच समजते, त्यामुळे त्यांनी काय पुन्हा व्हिडिओ पाहायची गरज नाही. बर, आपला कितवा प्रश्न झाला आता? 7वा झाला ना. 8वा. पुढील संख्या उतरत्या क्रमानुसार लिहिल्या असता मिळणारी शेवटून तिसरी संख्या. अगोदर मी संख्या लिहितो, आपण नंतर त्याचा उतरता क्रम पाहूया. पहिला पूर्णांक काय आहे? 3/8. दुसरा सांगा? 13/21. तिसरा 4/7. आणि पुढचा 9/11. 9/11. आता याचा उतरता क्रम लिहायची म्हणजे अगोदर मोठी संख्या, मग सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या कशी शोधायची? कोण सांगेल याची एक्सप्लेनेशन? बघूया कोणाला लक्ष येते. आता इथं लसावी काढायचं म्हटल्यानंतर लसावी मोठा होणार, बरोबर ना? मग आपण असं करूया, 3 लाख न भागूया. म्हणजे 0 पॉईंट किती ते सांगा बरं. आता इथं 3 पॉईंट आपण 0 लिहू शकतो का नाही? दशांश चिन्ह दिल्यावर 3 0 किती? 30. 30 म्हणजे सांगा किती येणार? 8×3 = 24. मग 30तनं 24 गेलं किती उरलं? बरं, आपण सध्या एक दशांश वापरूया, मोठा येते. आता इथं पण 0 पॉईंट असं लिहितो, इथं दशांश नंतर 0 घेतो. आता 21 किती रे? 126. आता इथं पण तसंच करतो, भाग जात नाही मग 0 पॉईंट लिहितो. 0.5. 35. आणि इथं पण दशांश 0.5. 11×8 आता आपल्याला काय लिहायचंय? उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे अगोदर मोठी संख्या कुठली येणार सांगा उतरत्या क्रमामध्ये? 0.8. 0.6. 0.3. आता मला सांगा 0.8 म्हणजे कोणाचं दशांश रूप आहे रे? 9/11. 0.6 कोणाचं आहे?
0.5 आणि 0.3 हा झाला उतरता क्रम. मग शेवटून तिसरी येणारी संख्या कुठली विचारली? शेवटून तिसरी बघा कुठली संख्या ती आहे का? पर्याय बघा. पर्याय क्रमांक 3. बरोबर, पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न आठवा झाला ना. नववा प्रश्न मी लिहून घेतो. पुढील परिमेय संख्यांचा चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती येईल? अगोदर मला संख्या सांगा, कोणकोणत्या परिमेय संख्या. पहिली परिमेय संख्या सांगा. 52/65. दुसरी 117/91. त्यानंतर 156/143. 1326. कुणाच्या घरातला आवाज येतोय रे? माईक बंद करा ज्याच्या घरामध्ये साऊंड चालू आहे त्यांनी. हा, आता कोण सांगेल? मला वाटतं इथं सिम्प्लिफाय होते ना रे. संक्षिप्त रूप घेता येते का? अंशातील संख्या आणि छेदातील संख्या का पाड्यातील संख्या आहेत बघा, आहेत का? सांगा. 13 चौक 52. 13 65. दुसऱ्या पूर्णांकातील संख्या कोणत्या पाड्यातील आहेत रे? 13 7 91. 13 आता हे कुठल्या पाड्यात आहे सांगा? 13च्या पाड्यात आहे ना. 13 1 13. 13 1 13. 13 गुणिले 12 बरोबर 156. 13 1 13 आणि 13 2 26. 12 11 येते. आणि इथं पण 13 1 13 आणि 13 2 26. बघा कोणता पूर्णांक पुन्हा एकदा लिहितो. ह्या पूर्णांक पहिला पूर्णांक आहे 4/5. दुसरा पूर्णांक आहे 9/7. त्यानंतर 12/11 आणि शेवटी 1/2. आता विचारलंय काय? चढता क्रम लावल्यास शेवटची संख्या कोणती? आता शेवटची म्हणजे सगळ्यात मोठी संख्या काढायची ना. पण सर्वात मोठी संख्या काढताना ह्यातील 2 अंशाधिक अपूर्णांक आहेत आणि 2 छेदाधिक अपूर्णांक आहेत. हा कसा अपूर्णांक आहे रे? छेदाधिक आहे. आणि हा छेदाधिक. छेदाधिक अपूर्णांकाची किंमत कशी असते? लहान असते. म्हणजे आपल्याला 2 अंशाधिक अपूर्णांकाच्या किमती काढाव्या लागतील. आता 9/7 आणि 12/11 ह्याच्यात जो अपूर्णांक मोठा का नाही ते उत्तर असणार. आता हे काढताना मी तिरकस गुणाकार सांगितले करायचं तुम्हाला. 11 किती? 99. आणि 12 किती? 84. पहिला तिरकस गुणाकार मोठा आलाय का नाही. म्हणजे पहिली परिमेय संख्या मोठी कोणती? 9/7 मोठे कोणापेक्षा? 12/11 पेक्षा. म्हणजे उत्तर काय आलं? 9/7. पण 9/7 हे कोणाचं संक्षिप्त रूप आहे बघा तुम्ही इथं? 117/91. 117/91 आहे का पर्याय? क्रमांक 3. समजतंय ना? हो सर. ओके. प्रश्न क्रमांक 10.
5/12 ही परिमेय संख्या दोन परिमेय संख्यांच्या बेरजी इतकी आहे. बघा मी दोन परिमेय संख्यांची बेरीज लिहितो 5/12. दोन परिमेय संख्यांची बेरीज 5/12. त्यापैकी एक परिमेय संख्या दिलेली आहे. पहिली परिमेय संख्या मी -3/24 घेतो. -3/24 घेतो. आणि दुसरी परिमेय संख्या तुम्हाला काढायची आहे, म्हणजे ह्या चौकटीतली परिमेय संख्या काढायची आहे. कोण सांगते काय करावं लागेल? आता 5/12 म्हणजे बेरजेमधून पहिली परिमेय संख्या वजा करावी लागेल आहे ना. बेरजेमधून पहिली परिमेय संख्या काय करावी लागेल? वजा करावी लागेल. पण इथं वजा वजा मध्ये काय होणार आहे? पुन्हा वजा वजाचा गुणाकार अधिक होणार आहे ना. आता इथं काय करावं लागेल? आपल्याला छेद समान करून घेऊया. आता इथं 12 आणि 24 लसावी किती रे? 24च ना. अशी लहानातला संख्या की ज्या संख्येला 12 पण भाग जातोय आणि 24 पण भाग जातोय, म्हणजे 24 लसावे. 24 लसावे असण्यासाठी या 12ला किती गुणावं लागेल? 2. आणि या 5ला सुद्धा 2. इथे काय गुणायची गरज नाही, कारण ऑलरेडी छेदामध्ये 24 आहे. आता बघा पहिला पूर्णांक आला 10/24 आणि दुसरा पूर्णांक आला 3/24. आता बघा दोन्ही पूर्णांकाचा छेद समान आहे, फक्त अंशाची बेरीज करा. 10 अधिक 3 किती? 13. 13/24 पर्याय बघा. पर्याय क्रमांक 3. बघा पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आता सगळ्यांनी नवनीत घ्या. तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्याकडे नवनीत नाहीत, त्यामुळं नवीन आवृत्तीचं नवनीत 1-4-5 दिवसामध्ये येऊ शकतं बाजारामध्ये. त्यात फक्त एक प्रश्नपत्रिका ज्यादा असते, किंवा जुनं मिळालं तरी काही अडचण नाही, पण नवनीत आपल्याकडे पाहिजेच. 10वा प्रश्न झाला. आता पुढचा प्रश्न क्रमांक 11. अपूर्णांक सांगा मला एकदा. -1/2 -1/8 -1/3 -1/4. यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या कोणती? -1/8. एक साधं उदाहरण आपण घेऊया बरं का. अगोदर आपण या सर्व पूर्णांक संख्या घेऊ. समजा 1/2, 1/8, 1/3 आणि 1/4 घेतलं. आता ह्याच सर्वांचा अंश समान आहेत, आणि अंश समान असल्यावर आपण काय म्हणतो रे? ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक मोठा. बरोबर ना? का लहान? ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक काय असतो? लहान असतो. ज्याचा तुम्ही करून बघा नाही तर बघा, मी वाटल्याची तर तुम्हाला बघा त्याचं संस्कृत किती आहे? 0.2 आहे की ना. तर समजा आपण 0 दिलं तर 0 पॉईंट किती येणार आहे? 8 × 8. इथे 0 दिलं तर 0 पॉईंट किती येणार? 3 × 9. आणि इथे 0 दिलं तर 4 × 2 = 8. आता मला सांगा कोणतं दशांश रूप मोठं आलं रे? 0.5. म्हणजे ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. बरोबर ना? ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. सगळ्यात मोठा पूर्णांक आला 1/2. सर्वात लहान कुठला आला रे? सर्वात लहान हा काय आला? मोठा आला आहे की नाही. आणि हा काय आला? पण ऋण चिन्ह असल्या उलट होतं बरं का. ऋण चिन्ह असल्या उलट होतं.
मग इथं ऋण 1/2 आणि इथं ऋण 1/8 घेतलं का नाही, की नेमकं ही लहान आहे तो मोठा होणार आणि हा मोठा आहे तो काय होणार, लहान होणार. मग आपल्याला विचारलंय सर्वात मोठी संख्या कोणती, मग कोणती आली सर्वात मोठी संख्या? 1/2. वजा 1/8 रे, सर्वात मोठा अपूर्णांक. ऋण चिन्ह असल्यामुळं तो लहान मोठेपणा बदलतोय, समजतंय का? अरे समजलं का? हो सर. हा, हो ओके. सर. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक आपण 12 घेऊया. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? आता इथं मी चारी पण पर्याय देतो. -2/3 मोठे वजा 1/2 पेक्षा. दुसरा पर्याय आहे -2/3 मोठे 1/2 पेक्षा. तिसरा पर्याय आहे -5/4 मोठे -2/3 पेक्षा. आणि चौथा पर्याय आहे 5/4 लहान -2/3 पेक्षा. आता इथं काय विचारलंय रे? मगाशी मी प्रश्न वाचला होता, काय विचारलंय त्याला? अचूक जोडी. हा, अचूक म्हणजे बरोबर विधान ओळखायचं. आता आपण तिरकस गुणाकार करून ओळखूया. सांगा, ह्याचा आणि याचा गुणाकार काय येईल? -4. आणि याचा आणि याचा गुणाकार काय येईल? -3. आता हे विधान बरोबर आहे का चुकीचं आहे रे? चुकीचं. बरोबर आहे. तुम्ही जर संख्या रेषा काढली का नाही अशी, चुकीचं आहे. मला माहिती आहे संख्या रेषेमध्ये कसं असते. चुकीचं आहे. इथं समजा 0 आहे, इथं -1 आहे, इथं -2 आहे, इथं -3 आहे, इथं -4 आहे. डावीकडची संख्या लहान असते की नाही, आणि उजवीकडची संख्या कशी असते, मोठी असते ना. मग इथं उलट दिले ना, इथं -4 मोठं दिलंय, म्हणजे हे विधान कसं आहे, चुकीचं आहे. आता दुसरा गुणाकार बघा, ह्या दोघाचा गुणाकार किती? -15. आणि ह्या दोघांचा गुणाकार किती? -8. आता ह्यात मोठं कोण आणि लहान कोण रे? -8 मोठा आहे. -8 मोठा आहे, म्हणजे हे सुद्धा विधान कसं आहे, चुकीचं आहे. आता हे चौथं बघूया अगोदर. आता ह्या दोघांचा गुणाकार किती? 15 धन 15. आणि ह्या दोघांचा गुणाकार किती? -8. आणि चिन्ह असं दिले. हे विधान बरोबर आहे का चुकीचं रे? धन संख्या ही ऋण संख्येपेक्षा मोठी असते ना. चुकीचं. आता एकच राहिलं आपलं. ह्या दोघांचा गुणाकार किती? -4 आणि यांचा 3. बरोबर ना? हे पण चुकीचं आहे की? 3 नंबरचं बघू पुन्हा. 3 नंबर. तर चौथ्या पर्यायात -5 पाहिजे. -15 आणि -8. 5 त्रिक 15 आणि 4 दुनी 8. -15 लहान असतं ना रे? तर तिथे -5 पाहिजे होतं. कुठं रे? चौथ्या पर्यायात. चौथ्या पर्यायात 5/4 आणि -2/3. 5 त्रिक 15 आणि इकडं 4 दुनी 8 -8. हे चुकीचंच आहे ना. -15 पाहिजे. -15 कुठं? दोन्ही चिन्ह धनच आहेत रे. 5 पण धन आहे आणि 3 पण धनच आहे ना.
हो. सगळीच विधानं चुकीची आहेत का काय मग ह्याच्यामध्ये? तर आपल्याला पर्याय ते- क्रमांक 2 मध्ये उलट चिन्ह दिले तुम्ही. संख्या मोठी आहे. 2 मध्ये चुकीचंच आहे की -4 कधीही मोठं नसेल ना. सर पहिला क्रमांक बरोबर आहे. हा पहिला क्रमांक 3 बरोबर आहे. 3 बरोबर आहे. हो सर. हो सर. 3 बरोबर. -15 डावीकडे असतं ना आणि -8 हे उजवीकडे असतं. मग डावीकडची संख्या लहान असते आणि तर डावीकडची संख्या मोठी दिली. मला तर अशी सगळी विधानं ही वाटते प्रिंटिंग मिस्टेक वगैरे झाली असेल मला वाटते. बरं तर ठीक आहे. पुस्तकात -2/3 मोठं दिले. पुस्तकामध्ये सर पुस्तकामध्ये पहिला क्रमांक 3 दिलंय. -2/3 मोठे दिले. हा म्हणजे हे असं दिलंय का? सर हा. हो सर. असं असेल तर मग हे विधान बरोबर आहे. हा मग माझ्या गाड्यामध्ये ते चुकलेलं आहे चिन्ह बरं का. बरं ठीक आहे. मग याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 निघते. 3. आता 2.1 आपला पूर्ण झाला. आता किती वाजल्या? 6:45. बरं ठीक आहे. काय घ्यायचं रे अजून? बघा तुम्हाला जर कंटाळा आला नसेल तर घेऊन येतं मग बस करूया. घ्या. घ्या सर. घेऊ का? घ्या सर. आपला स्वाध्याय 2.1 पूर्ण झाला बरं का. आता स्वाध्याय 2.2 आपण घेतोय. पहिला अपूर्णांक बघा 7/-9. दुसरा पूर्णांक आहे -11/3. तिसरा पूर्णांक आहे -4/-13. आणि चौथा पूर्णांक -2/5. लिहिलेलं बरोबर आहे का बघा. आता विचारलं हो सर. यातील धनपरिमेय संख्या कोणती? कोण सांगते धनपरिमेय संख्या कोणती? ही ऋण आहे. 7/- -4/-13. ही पण ऋण आहे. वजा ही पण ऋण आहे. -4/-13. वर पण ऋण असेल आणि खाली पण ऋण असेल का नाही, तर ऋणाला ऋण कॅन्सल केलं तर आपली धनसंख्या बनते. म्हणजे याचं उत्तर काय रे? या संख्यामधील धनपरिमेय संख्या कोणती येणार? पर्याय क्रमांक किती? 2. दुसरा प्रश्न आहे 3/6 -4/-9 11/-5 आणि -9/3 या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक? यातली पूर्णांक संख्या कुठली रे? चौथ्या संख्येला जर संक्षिप्त रूप दिले का नाही तर -3 येते बघा. पूर्णांक -3 ही काय आहे? पूर्णांक संख्या आहे. -9/3 पर्याय आहे का? -9/3 पर्याय क्रमांक 2. बरोबर. पर्याय क्रमांक 2. तिसरा प्रश्न 22/3 या परिमेय संख्येच्या लगतचा पूर्णांक मिळवण्यासाठी म्हणजे ह्याच्यामध्ये काय मिळवलं तर लगतचा पूर्णांक मिळेल. आता साधारणतः 22/3 म्हणजे किती येणार आहे? 3×7=21 ना. आणि उरलं 1 आणि खाली 3. म्हणजे याचं आपण असं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतरण करू शकतो. आता मग 7 नंतरची संख्या कुठली येणार आहे? 8 येणार आहे. 7 नंतरची संख्या कोणती येणार? 8. 8 म्हणजे कितीचे 3 रे? 3 आणि 8 चा गुणाकार करायची. 27 24 24/3. 3×8 = 24. मग मला सांगा 22. आता इथे छेद मी 3 घेतला. 22 किती मिळवलं? 24 तरी 2. म्हणजे याचं उत्तर 2/3 आहे का? पर्याय बघा 2/3.
पर्याय क्रमांक 1 आहे. पुढचा चौथा प्रश्न 3/4 वजा 6/8 आणि 9/11 बोललं ते या परिमेय संख्या चढत्या क्रमानुसार लिहिल्यास कोणता पर्याय योग्य आहे? आता यावर आपल्याला चढता क्रम लिहायचा आहे. आता चढता क्रम लिहिताना अगोदर लहान संख्या लिहायची ना. ह्यातली लहान संख्या कुठली येणार आहे? ऋण संख्या ही लहान असते. संख्या कुठल्या? 3/4 आणि 9/11. लहान मोठेपणा करताना तिरकस गुणाकार करा. 11×3 = 33. 4×9 किती? 36. म्हणजे 33 लहान आहे. 3/4 हे 9/11 पेक्षा लहान आहे. म्हणजे 3/4 लहान आणि सगळ्यात मोठं कुठलं? 9/11. मग असा पर्याय आहे का बघा बरं कुठं? अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 3 करेक्ट. कुणाच्या तरी घरातला आवाज येतोय बरं का, त्यांनी माईक म्यूट करा. कोणाच्या घरातला आवाज येतोय बघा. बरं, पुढचा प्रश्न 3/3 वजा 7/4 वजा 5/3 वजा 3/5. सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? सर्वात लहान परिमेय संख्या कोणती? आता बघा 100च्या कडते 50च्या कडते. सर कुणाच्या तरी घरातला आवाज येतोय, तुमचं सांगितलेलं कळना काय? मला सगळ्यांचा माईक बंद करावा लागेल. मग तुम्ही डिसिप्लिन पाळत नाही. हा बघा, 0/3 म्हणजे 0. हे तर फिक्स झालं. आता इथं ऋण ऋण असल्यामुळं ते आपण धन करून घेऊया. मग आता सगळ्यात लहान ऋण संख्या आल्या. 0 ही 3 नंबरला येणार आणि 3/5 ही धन परिमेय संख्या सगळ्यात उजवीकडे येणार. म्हणजे आपल्याला फक्त या दोन संख्येतला लहान मोठेपणा काढावा लागणार. मग ह्या दोघांचा गुणाकार जर केला तर वजा 21 येतोय बघा. वजा 7 आणि 3चा. आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर वजा 20 येतोय. आता वजा 21 आणि वजा 20 मध्ये वजा 21 लहान येणार. म्हणजे वजा 7/4 हा पूर्णांक वजा 5/3 या पूर्णांकापेक्षा काय येणार? तर लहान येणार. मग सगळ्यात लहान वजा 7/4 हे डावीकडे येणार आणि 2 नंबरला वजा 5/3 येणार. आणि ऋण संख्येपेक्षा मोठी 0 ही संख्या असते. 3 नंबरला 0 आणि सगळ्यात मोठी धन पूर्णांक संख्या. आणि मग सर्वात लहान परिमेय संख्या तुम्हाला विचारलेली आहे ती आली डावीकडची. म्हणजे वजा 7/4 ही सर्वात काय आहे? लहान परिमेय संख्या आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 40/13 या परिमेय संख्ये मागील पूर्णांक संख्या येण्यासाठी. आता मागील आणायची म्हणल्यावर ह्यातनं काहीतरी आपल्याला वजा करावं लागणार आहे. मागील आणायची म्हणल्यावर ह्याच्यातून आपल्याला काहीतरी वजा करावं लागणार आहे. आता या अंशाधिक अपूर्णांकाचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करूया. 13×39 39 आणि 41 आणि खाली 13 होणार. आता याच्या मागची संख्या मिळवायची म्हणजे आपल्याला 3 आणावं लागणार आहे. किती आणावं लागणार आहे? 3. आता 3 म्हणजे आता इथं छेद 13 आहे म्हणजे इथं पण छेद 13 पाहिजे. आता कशाला 13 न भागल्यानंतर 3 येईल? तर 13×39.
मग आता मला सांगा 40तनं किती वजा केल्यानंतर 39 येणार आहे? तर 40तून 1 वजा केल्यानंतर 39 येणार आहे. मग याचं उत्तर येते 1/13. आणि बघा तुम्ही तुमच्या पर्यायामध्ये 1/13 हा पर्याय क्रमांक 2 आहे. आता पुढचा प्रश्न क्रमांक 7. 4/7 अधिक छोट्या कंसामध्ये -11 छेदामध्ये 7 गुणिले साध्या कंसामध्ये -7 आणि याची किंमत तुम्हाला विचारलेली आहे. आता पहिल्यांदा आपण काय करूया, हा कंस सॉल्व्ह करूया. छेद समान आहे बघा, अधिक वजा वजा करून घ्या आणि इथं -7 करून घेऊ. आता 4चं चिन्ह धन आहे आणि 11चं चिन्ह ऋण आहे. विरुद्ध चिन्ह असल्यावर वजाबाकी करतो आपण. मग 11तून 4 गेल्यानंतर 7 आणि मोठ्या संख्येचं वजा छेद 7 आणि पुढे गुणिले -7. आता ह्या 7 एके 7 आणि इथं पण 7 एके 7 म्हणजे काय उरलं तर -1 आणि त्या बाजूला आहे -7. आता वजा वजाचा गुणाकार अधिक असतो आणि 7 एके 7 धन 7 हे उत्तर आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक किती तर 2 आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. आता जी बाकीची 2 गणित आहेत त्याच्यामध्ये मी पोल घेणार आहे. सर्वांनी आपल्याकडे वही आणि पेन घेऊन तयार राहा. मी प्रश्न लिहितोय. उत्तर कुणीही पाहू नका. -51 कंसात छेदामध्ये 85 अधिक अंशामध्ये -102 छेदामध्ये 85 कंस पूर्ण. आता इथं देताना भागिले दिले, मी तुम्हाला डायरेक्ट गुणिले करून देतो म्हणजे तुमचं काम अजून कमी होईल. आता भागिलेचं गुणिले केल्यामुळं -125 अंशामध्ये गेलं आणि अंशातील 25 छेदामध्ये आलं आणि विचारलं याची किंमत किती. आता मी इथं बाजूला पर्याय देतो. पहिला पर्याय आहे -1/9. दुसरा पर्याय आहे 1/9. तिसरा पर्याय आहे 9 आणि शेवटचा चौथा पर्याय आहे -9. पहिल्या पर्यायाला ए म्हणा, दुसऱ्या पर्यायाला बी म्हणा, तिसऱ्या पर्यायाला सी आणि चौथ्या पर्यायाला डी अशा पद्धतीनं. आता मी पोल घेतोय. वेळ 60 सेकंद देतोय. ओके, बघतोय मी. फर्स्ट रँक सिद्धी ढोक, सेकंड रँक ईश्वरी देशमुख
थर्ड रँक महिमा कसबे, फोर्थ प्रसन्न महामुनी, 5 अनुष्का कसबे, 6 अक्षरा महाडिक, 7 सोहम माने, 8 समृद्धी शिंदे, 9 देवराज झेंडे, 10 वैष्णवी शहाणे. 17 जणांनी उत्तर करेक्ट दिलेलं आहे. मला इथं नावं एवढीच का दिसत आहेत? 10च नावं दिसत आहेत. ठीक आहे, काही जणांची नावं मला दिसली नाहीत. 17 जणांचं बरोबर होतं. याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. पण चेक करूया कसं ते. हा बघा, आता इथं छेद समान आहे बघा. किती आहे? 85. इथं अंशामध्ये -51 आहे आणि अधिक वजाचा गुणाकार वजा, म्हणजे इथं -102 आहे आणि गुणिले इथं -125 आणि छेदामध्ये 25. आता इथं छेद अंश बघा, याचं पण ऋण चिन्ह आहे आणि याचं पण ऋण आहे, म्हणजे 51चं पण ऋण आहे आणि 102चं पण ऋण आहे. दोन्हीची चिन्ह समान असल्यावर बेरीज करायची, म्हणजे 153 येणार बेरीज आणि समान चिन्ह वजा देऊन टाकायचं. छेदामध्ये 85 गुणिले -125 आणि छेदामध्ये किती? 25. आता इथं बघा 25 एके 25 आणि 25 5 सव्वाशे. आता इथं कशाने भागतोय? 17 बघा. 17 5 85 आणि 17 9 153. पुन्हा 5 एके 5, पुन्हा इथं 5 एके 5. आता वर -9 राहिलं, 1 नाही घेतला तरी चालतोय आणि इकडं -1 राहिलं आणि वजाचा गुणाकार अधिक होतो आणि 9 एके 9 होतं, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं. म्हणून याचं उत्तर काय होतं? पर्याय क्रमांक 3 होतं. ठीक आहे, आता शेवटच्या गणिताला एक पोल घेऊया, म्हणजे आपला आजचा तास फिनिश होतोय. सर्वांनी प्रश्न लिहून घ्या. 9वा. 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 कंस पूर्ण वजा 23/12 बरोबर किती? आता इथं पर्याय देतो. पहिला पर्याय आहे 2, दुसरा पर्याय आहे 0, तिसरा पर्याय आहे -2 आणि चौथा पर्याय आहे 4. इथं लक्षात घ्या, करेक्ट आन्सर मगाशी 17 जणांनी दिलं, परंतु प्रत्यक्ष 10 जणांची नावं दिसत आहेत, त्यामुळे पहिल्या 10 मध्ये आपला नंबर लागला पाहिजे. मी फक्त 10च नावं तुम्हाला वाचू दाखवू शकतो. ठीक आहे, आता या गणितासाठी आपण पोल घेतोय. फर्स्ट अजून 4 विद्यार्थी राहिले, 3. ओके, वेळ संपलेली आहे. बघूया.
याचं उत्तर तो ऑप्शन नंबर 2 बी. व्हेरी नाईस. 28 विद्यार्थ्यांनी करेक्ट आन्सर सोडवलं पहा. फर्स्ट रँकला आहे सिद्धी ढोक, महिमा कसबे, श्रवण क्षीरसागर, स्वरा बोराटे, स्वरांजली खबाले, प्रसन्न महामुनी, श्रुती चव्हाण, अनुष्का कसबे, शिवम शिंदे, ईश्वरी देशमुख. अजून बरीच आहेत. आता मी सगळी नाव वाचत नाही, नाव भरपूर आहेत. आता याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. आता काय करूया आपण, ह्या 3 अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान करू. आता इथं 2 आहे, इथं 3 आहे आणि इथं 4 आहे. ह्या तिघांचा लसावी 12 येतोय बघा, 12. मग 12 येण्यासाठी इथं 6 न गुणूया आणि इथं पण 6 न गुणूया. इथं 12 येण्यासाठी इथं 4 न गुणूया, इथं पण 4 न गुणूया आणि इथं 12 येण्यासाठी इथं 3 न गुणूया आणि इथं पण 3 न गुणूया. आता मला सांगा छेद समान आला बघा 12. आता काय राहिले तर 6 एके 6, 2 चौक 8 आणि 3 त्रिक 9 आणि पुढचं वजा 23/12. आता 6 आणि 8 ची बेरीज 14, 14 आणि 9 मला वाटते 23 येते. 23/12 वजा 23/12. आता छेद समान आहे, मग 23 वजा 23 करतो आणि 23 गेल्यावर 0 आणि 0ला कोणताही छेद असला तरी त्या अपूर्णांकाची किंमत 0 असते. म्हणून याचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक किती होतं, 2. समजलं का तुम्हाला हे उदाहरण? तुमचं माईक चालू करतो आता. हॅलो काय झाले, पहिल्यांदा सगळ्यांची नावं मला वाचा येत होती, परंतु ह्याच्यावर मला फक्त 10च नावं दिसत होती, बाकींची नावं मला दिसली नाहीत. परंतु तुम्हाला माहित आहे, तुम्ही बी पर्याय निवडला, तुमचं बरोबर आहे. तुमच्या मनाला खात्री आहे माझं बरोबर आहे. त्यामुळे आपलं जरी नाव उल्लेख नाही घेतला तरी वाईट वाटून घेऊ नका. ठीक आहे, बस करूया. अशा पद्धतीने आज आपण परिमेय संख्या व परिमेय संख्येवरील क्रिया म्हणजे कोणतं 2 प्रॅक्टिस सेट पाहिलं. स्वाध्याय 2.1 की ज्यामध्ये 12 उदाहरणं होती आणि स्वाध्याय 2.3 की ज्यामध्ये 9 उदाहरणं होती. म्हणजे आपण जवळजवळ आज 21 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. आणि तुम्हाला वेळ जर असेल तर तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये सगळ्या नोट्स लिहा, कारण लिहिणं फार गरजेचं आहे. ज्यांना समजलं नसेल त्यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, युट्यूबचा व्हिडिओ. आणि आज सकाळी मी तुम्हाला गणिताची पहिली चाचणी टाकली, बऱ्याच जणांनी सोडवली. उद्या दुसरी चाचणी टाकेल. असं गणिताचं पुस्तक एक टेस्ट असेल. गणिताची हॅलो, अरे गणिताची टेस्ट सोपी वाटली का तुम्हाला? चालेल, बस करूया. ओके, बाय. बाय सर.